सो आणि अशा प्रकारे ही झाडं दिसतात. लेट्स सी. I'll prefer Atma Ajam over this. तर मित्रांनो, मी प्रथमेश काहीतरी न्यू या माझ्या व्लॉग्सवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला व्लॉग्स आवडतायत. सो ह्या वीकेंडमध्ये आपण काय करणार आहे, बेसिकली या वीकेंडला काही आउटडोर ऍक्टिव्हिटी प्लॅन नाही आहे. सो जे काय घरात थोड्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पार पाडायच्या आहेत. सो या वीक आम्ही जरा जे प्लांट्स आहेत त्यांना पॉटिंग करायचं ठरवलेलं आहे. आणि सध्या तरी मी इकडे लेगो हा जे खेळणं आहे किंवा हा जो टॉयचा प्रकार आहे हा खूप जास्त फेमस आहे. आणि खूप लोक, म्हणजे लहान मुलं नाही तर मोठी मुलं सुद्धा, मोठी माणसं सुद्धा खूप वेडे आहेत आणि खूप जास्त कलेक्शन करतात. सो येस, मी पण थोडंफार कलेक्शन करतोय लेगोचं. तर त्याच्यापैकी एक मी तुम्हाला दाखवतो छोटंसं. मला गाड्या आणि बाईक जास्त आवडतात. सो मी गाड्याचे जे लेगो असतात ते कलेक्ट करतो किंवा ते घेऊन ते बनवायचा प्रयत्न करतो. सो ही एक गाडी आहे जी मी आज बनवणार आहे. सॅटर्डे आहे आज, तर करायला काय एवढं फारसं नाहीये म्हणून मी ही जी लेगोची गाडी आहे ती करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून बरेच कार्स आणि बाईक पण आहेत माझ्याकडे कलेक्शनमध्ये. मी तुम्हाला त्या पण दाखवीन. जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून पण कलेक्शनमध्ये गाड्या आहेत. तसं बघू शकता ही बॅटमॅनची बॅटमोबिल आहे. त्याच्यानंतर इथे मर्सिडीजची एक फॉर्म्युला 1 वाली गाडी आहे. सो ही आहे ॲस्टन मार्टिन कलेक्शनमधली एक गाडी आहे. त्याच्यानंतर मर्सिडीजच्या कलेक्शनमध्ये अजून एक गाडी आहे. सो मर्सिडीजचा जो कलेक्शन मी बोलतो त्याच्यामध्ये 2 गाड्या एकसाथ येतात, पेअर असतो तो. त्याच्यानंतर कोनिग्सेगची एक ही गाडी आहे. त्यात एक बाईक पण आहे. सो बाईक कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ही लेगोमध्ये आतापर्यंत बाईक कॅटेगरीमध्ये सर्वात मोठा लेगो आहे. जसं तुम्ही बघू शकता 1920 पीसेस आहे त्याच्यामध्ये कलेक्टिव्हली. अजून एक बाईक आहे माझ्याकडे, ही आहे डुकाटीची एक बाईक आहे. पण हिची जी साईज आहे ही कम्पॅरेटिव्हली या बाईकपेक्षा छोटी आहे. ही अशी पिशवीत का आहे, कारण मी ऑलरेडी बनवून झालो होतो पण घराच्या शिफ्टिंगमध्ये ही मला खोलावी लागली म्हणून ही अशी आहे. लेगोची गाडी तर मी तुम्हाला दाखवली, लेगोची गाडी बनताना पण दाखवली आणि बनल्यावर कशी बनली आहे ती पण दाखवली. सो त्याच्यानंतर अजून एक जे काम आज करायचं होतं ते म्हणजे आम्ही खूप सारे रोपटे किंवा अशी छोटी छोटी झाडं घेऊन आलो होतो. खूप सारे नाही म्हणताना, जसं तुम्ही बघू शकता इथे झाडं दिसत आहेत तुम्हाला. तर इथे जो तुम्ही बघताय तर ही जी झाडं आहेत ही अशी प्लास्टिकच्या कुंडीमध्ये येतात. तर ही प्लास्टिकच्या कुंडीतून काढून सिरामिकच्या कुंडीमध्ये शिफ्ट करायची आहेत आम्हाला. आणि अजून एक गोष्ट, इकडे ना बनवलेलं असं एक माती भेटते ज्याच्यामध्ये हे खत पण इन्क्लूड असतं. याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये, खूप हेवी खत नसतं. सो अशी माती पण भेटू जाते. तर तुम्ही ही माती यूज करून रिपॉटिंग जे आपण करतो ते करू शकतो. सो अजून एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट म्हणजे इकडे ज्या प्लास्टिकच्या कुंड्या येतात ना त्याच्यावरती हे बघा तुम्ही बघू शकता ते लिहिलेलं असतं की किती टेम्परेचरमध्ये पाणी टाकायचं, किती वेळा पाणी टाकायचं, खत किती टाकायचं, घराच्या आत ठेवू शकतो की घराच्या बाहेर ठेवू शकतो, असं या सगळ्या प्लास्टिकच्या कुंड्यांवरती मेन्शन केलेलं असतं. पण तुम्ही कुठून झाडं घेतायत त्याच्यावरती पण डिपेंड करतं. आता हे जे झाड आहे आम्ही इथे OBI करून खूप मोठी चेन आहे तिथून घेतलं होतं. तर तिकडच्या कुंड्यांवरती लिहिलेलं असतं. रिपोर्टिंग झालेलं आहे. सगळ्या प्लास्टिकच्या कुंड्यांना सिरामिकच्या कुंड्यांमध्ये शिफ्ट केलेलं आहे, म्हणजे स्विच मारलेलं आहे आम्ही. सो आणि अशा प्रकारे ही झाडं दिसत आहेत. तर आज संडे आहे आणि आम्ही या संडेला आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या घरी जाणार आहे. त्यांच्या घरी पाणीपुरीचा प्लॅन आहे. पण थोडंफार प्रिपरेशन इथे पण होणार आहे, कारण की पुऱ्या म्हटलं तर इथे तशा पूर्ण पिशवीत पुऱ्या भेटत नाही. त्यामुळे आम्हाला घरीच पुऱ्या तळाव्या लागणार आहेत. तर आम्ही इथून पण थोड्या पुऱ्या तळून घेऊन जाणार आहे मित्राकडे जेव्हा जाणार तेव्हा. त्या व्यतिरिक्त एक अलगच पॅक्ट किंवा तुम्ही म्हणू शकता अलगच रूल आम्ही ठरवलेला आहे की कोणी पण कोणाच्या घरी जेव्हा जाणार तेव्हा
असं विकतचं काय अनहेल्दी वगैरे असं सगळं नाही घेऊन जायचं. तर मग आता त्यांच्या घरी काय घेऊन जाणार म्हणून आम्ही विचार केला की घरीच एक केक बनवूया. सो आम्ही घरी अक्रोड आणि खजूरचा एक केक बनवणार आहोत. शुगर फ्री असणार आहे, थोडा हेल्दी, एकदम हेल्दी नाही बोलता येणार कारण की गव्हाच्या पिठाचा वगैरे. सो जे चांगले अल्टरनेटिव्ह वापरता येतील ते आम्ही अल्टरनेटिव्ह वापरतो. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही फ्रेंड्सकडे जेव्हा जाणार आहे तेव्हा हेल्दी केक घेऊन जाणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की बदक खजूरमधनं बिया काढते. सो एकदा की या खजूरमधनं बिया काढून झाल्या की हे खजूर आपण दुधामध्ये थोडा वेळ सॉफ्ट व्हायला किंवा त्याच्यामध्ये गरम दुधामध्ये थोडा वेळ डुबवून ठेवू आणि मग पुढची जी प्रोसेस आहे ती तर मी तुम्हाला दाखवतोच. सो मी तुम्हाला इंग्रेडियंट्स एकदा सांगून ठेवतो जे जे मी वापरतोय. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खजूरमधनं बी काढलेले आहेत. ते खजूर आम्ही थोड्या गरम दुधामध्ये सोक करत ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे, थोडा बेकिंग पावडर, थोडा राईस यायला कारण की गव्हाचं पीठ तेवढं फुलणार नाही जसा मैदा फुलतो तसा. अक्रोड आहेत, थोडे खजूर आतमध्ये असं जास्त म्हणजे जस्ट टेस्ट यायला, आणि बटर आहे. बटरचा अल्टरनेटिव्ह तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण वापरू शकता. आम्ही बटर वापरतोय. सो म्हणून मी बोललो की ट्राईंग म्हणजे थोडा हेल्दी बनवायचा प्रयत्न आहे. बटर बघून बरेच लोक बोलतील की एवढा बटर आहे तो कुठून हेल्दी झाला. तुम्ही म्हणजे ऑलिव्ह ऑइल वापरू शकता जर तुम्हाला जास्त एकदम पूर्ण हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल तर. सो येस, हे सगळं प्रिपरेशन आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करणार आणि मग ते कंटेनरमध्ये शिफ्ट करून ओव्हनमध्ये ठेवून देणार. तर मित्रांनो, केक बनवून झालेला आहे. जसं तुम्ही बघू शकता वरती वॉलनट आहे आणि मस्त ब्राउनिश टिंट आलेला आहे आणि सॉफ्ट आहे केक. सो आता आम्ही कट करतो आणि बघू टेस्टला कसा लागतो हा केक. आतमधून तर असं एकदम ब्राउनी टाईप झालं आहे, म्हणजे केक ब्राउनी सारखा दिसतोय मला. सो मोमेंट ऑफ ट्रूथ टेस्ट करून घे. बदक टेस्ट कर. मी का छान आहे पण गुई आहे. इट्स लाईक टेस्टला छान आहे. टेक्स्चर असं गुई टेक्स्चर आहे, लाईक चॉकोलावा केक. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे फ्रेंडकडे जायला. जर तुम्ही दाखवायचं झालं तर या सगळ्या पुऱ्या आहेत ज्या आम्ही तळून घेऊन चाललो आहे. आता मित्राकडे गेल्यावरती भेटतो. मित्र जवळच राहतो, बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतो, त्यामुळे काय एवढा वेळ नाही लागणार आहे जायला. 2 मिनटात पोचून जाऊ. येस. सो ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते इथे माझा मित्र राहतो आणि या बिल्डिंगमध्ये मी राहतो. सो येस, आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो, अलग अलग विंगमध्ये राहतो. जे पण माझे महाराष्ट्रीयन मित्र आहेत, हा रगडा अलग आहे, जो मिक्स आहे सगळं आधीच. आता असं नको व्हायला की आपल्या इथे पिवळ्या रंगाचा रगडा असतो आणि हे अलग काय. हे झालं. इथं गोड चटणी होती. हे नॉर्मल आपलं जे पाणीपुरीवालं पाणी ते हे लसूणवाला फ्लेवरचं आहे. आणि हे हाजमा हजम असं सांगितलेलं आहे. मी तीच रिस्क घेतोय की लेट्स सी हाजमा हजम. माझा हाजमा नीट राहायला पाहिजे बस. ओके. I'll prefer Hatma Hajam over this.
तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडने तुम्हाला समजलं असेल, आपण घरी आलेलो आहे. पार्टी जी पाणीपुरीची पार्टी मित्राकडे गेलो तर एक नंबर झाली, खूप एन्जॉय केला आम्ही. सो आता काही नाही, सगळं आवरावर करून परत झोपणार. उद्या मंडे परत वर्किंग डे चालू होणार. पण नेक्स्ट वीकमध्ये मी तुमच्यासाठी एक छान ट्विस्ट घेऊन येणार आहे. सो प्लीज आपले व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगा जे काय तुमचे डाऊट्स असतील, जे काय तुमच्या क्वेरीज असतील, जे काय तुम्हाला बघायला आवडेल ते तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे हा व्लॉग्स मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.